शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुरेश अण्णा नवले, आम्हा सर्वांनाच वंदनीय असे योगीराज महाराज, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजयराव पाटील, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सुमनताई गोरे, बाजीरावजी चव्हाण, गणेशजी उगळे, आमचे उपजिल्हा प्रमुख भारत जाधव, कर्णेश्वर तळेकर, दुसरे उपजिल्हा प्रमुख आमचे जयसिंगराव, व्यासपीठावरील सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी, तरुण सहकारी, महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज जिल्हा प्रमुखांच्या संपर्क कार्यालयाचं म्हणजे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या उद्देशानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समाजसेवेचा वसा घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत, ती समाजसेवा करण्यासाठी एक नवीन दालन हे बीड शहरामध्ये सुरू झालं, याचं मला मानसिक समाधान आहे. हे पक्षाचं जरी कार्यालय असलं तर हे समाजसेवेचं केंद्र बनलं पाहिजे. नवले साहेब, आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली ती कार्यकर्त्यांची मोठी संख्या या ठिकाणी आली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी आल्याच पाहिजेत. परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी हे सामाजिक काम करतायत, म्हणून हजारोंच्या संख्येनं प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी जनता देखील आली पाहिजे. हे जनतेचं संपर्क कार्यालय आहे. मला आठवतं की मी 1998 सालामध्ये राजकारणाची सुरुवात केली. मी ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी मी आमदार होईन असं मला देखील वाटलं नव्हतं. मी पंचायत समितीचा सदस्य होईन हे देखील मला वाटलं नव्हतं. काही नेते त्यावेळी मला भेटायला आले होते, त्यावेळी विरोधानं असं मी म्हटलं होतं. मला त्यावेळी ते पंचायत समितीची निवडणूक लढा असं नवले साहेब सांगत होते, पण मी पहिल्यापासूनच थोडा आगाऊ असल्यामुळं मी असं विरोधानं सांगितलं, मला काय पंचायत समिती लढायची नाही, लढलो तुम्ही आमदारकी लढी. पण नियतीनं आणि माझ्या मतदारसंघानं माझं नशीब लिहिलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वयाच्या 27व्या वर्षी रत्नागिरीचा आमदार बनवलं. हे मी माझा मोठेपणा सांगण्यासाठी सांगत नाही, पण मला आठवतं मी देखील असंच संपर्क कार्यालय सुरू केलं होतं आणि संपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर माझ्यावर टीका झाली. त्यावेळी मी क्रिकेट चांगलं खेळायचो. मी राजकारणामध्ये आलो नसतो तर चांगला क्रिकेटियर झालो असतो, पण क्रिकेट खेळण्याचा चांगला उपयोग मला झाला. मी कोणाच्याही गुगलीवर षटकार मारू शकतो आणि किती चांगला फलंदाज असला तरी लेग स्पिन टाकून त्याचा दांडका उडवू शकतो. आणि मी ज्यावेळी कार्यालय टाकलं तेव्हा अनेक लोकांनी टीका केली, काल परवाचा बॅटबॉल खेळणारा पोरगा हा काय जनतेचं भलं करणार आहे. पण त्या कार्यालयाचा उपयोग करून मी 245 गावांमध्ये घुसलो आणि मी आमदार कधी झालो हे टीकाकारांना कळलं पण नाही. याचं सगळं श्रेय माझ्या संपर्क कार्यालयाला जातं, त्या पक्षाच्या कार्यालयाला जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे नवले साहेबांनी सांगितलं की या संपर्क कार्यालयाची पूजा मंदिर म्हणून झाली पाहिजे. जेव्हा या संपर्क कार्यालयाला आपण मंदिर मानू आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सामाजिक काम करू, मला असं वाटतं की आपल्या पक्षाला कोणाकडे मागण्याची आवश्यकता नाही. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद संपर्क कार्यालयामध्ये. नवले साहेबांनी चांगलं सांगितलं की असोसिएशन काढलं पाहिजे आणि जो असोसिएशनचा अध्यक्ष होईल त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन टाका, म्हणजे एक कॉम्पिटिशन मधला माणूस कमी झाला. पण मला असं वाटतं की ही कॉम्पिटिशन हेल्दी असली पाहिजे.
ठीक आहे, अनेक जण इच्छुक असतात, अनेकांना वाटत असतं की मी या मतदारसंघाचा आमदार होऊ शकतो, परंतु 10 तिकीटं मिळू शकणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राची भौगोलिक रचना माहिती आहे. कुठचं तिकीट मागायचं आणि कुठचं तिकीट सोडायचं हे पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा एकनाथ शिंदे साहेबांना नक्की माहिती आहे. त्याच्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका. पण ते तिकीट सोडल्यानंतर ते कुठच्या माणसाला द्यायचं हे देखील त्यांना माहिती आहे. कोणाच्या उजव्या बाजूला कोणाच्या डाव्या बाजूला बसलं म्हणून तिकीट मिळणार नाही. तर तुम्ही समाजामध्ये जाऊन काम करा, तुम्ही समाजाला आपलंसं करा, तुम्ही जनतेला आपलंसं करा, जनतेमधून आवाज येऊ दे की तुम्हाला तिकीट द्या. त्याच व्यक्तीला एकनाथ शिंदे साहेब तिकीट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण मला असं वाटतं की तिकिटापेक्षा एकनाथ शिंदेचा विचार जो आहे, वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे. मी मगाशी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सांगितलं, कोणीतरी असं म्हणालं की उद्योगमंत्री ज्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटतात. त्यावेळी मी असा उल्लेख केला की ज्या जिल्ह्यामध्ये मी जातो त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचं एकच कारण आहे, कारण माझी भावना ही मी आहे म्हणून पक्ष आहे अशी नाही. माझी भावना अशी आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे म्हणून उदय सामंत आहे, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणून उदय सामंत आहे, शिवसेना आहे म्हणून उदय सामंत आहे. आणि ही शिवसेना वाढवली कुणी तर तुमच्या शिवसैनिकांनी वाढवली, आणि म्हणून शिवसैनिकांना भेटणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो. म्हणून माझे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटतो आणि त्यांना शब्द देतो, मी देखील तुमच्यातलाच आहे. शिंदे साहेब तर तुमच्यासोबत आहेतच. शिंदे साहेबांचा दरारा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आज या व्यासपीठावरनं सांगतो की अधिकारी आपल्याला जर मान सन्मान देत नसतील, अधिकारी जर तुमच्या चांगल्या पद्धतीनं तुमच्याबरोबर वागत नसतील, तुमच्या चांगल्या कामाला रिस्पॉन्स देत नसतील, तर कधीही मला एक फोन करा. माझ्याकडनं नाही झालं तर मग शिंदे साहेबांकडे जा, कारण शिंदे साहेबांना या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देऊ नका. शिंदे साहेबांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे, शिंदे साहेबांना महाराष्ट्रातल्या जनतेला सांभाळायचं आहे, आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही त्यांच्याच तालमीत तयार झालेलो आहोत. कुठच्याही अधिकाऱ्याचा माझ्या शिवसैनिकावर खोटा अन्याय मी सहन करणार नाही, हा देखील शब्द उद्योगमंत्री म्हणून मी तुम्हाला देतो. पण याच्यातनं एक विश्वास देखील आम्हाला असला पाहिजे की आमचा पदाधिकारी जे काय करेल ते चांगलंच काम करेल, जे काय करेल ते योग्यच करेल. आणि म्हणून आम्ही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवल्यानंतर पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे, जे कराल ते योग्यच करा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला डाग लागेल असं काही होता कामा नये. अशी भूमिका जर पदाधिकाऱ्याची असेल, शाखा प्रमुखापासून उपनेत्यापर्यंत कोणाची असेल, तर त्यांच्यासोबत डोळ्यावर पट्टी बांधून सांगाल त्या कागदावर सही करायला माझ्यासारखा मंत्री तयार आहे. फक्त विश्वास संपादन करण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणून तुमची आहे. आज कार्यालय या ठिकाणी उघडलं, याला एंटी चेंबर आहे. राग मानू नका, पण माझी ऐका ना, माझी विनंती तुम्हाला सांगतो, सगळा घोळ होतो तर एंटी चेंबरमध्येच होतो. एंटी चेंबरमध्ये भेटणं म्हणजे बदनामी होणं. मी विश्वासानं सांगतो, तुमच्यातलाच एक मंत्री आहे म्हणून. माझ्याकडे उद्योग विभाग आहे. उद्योग विभागामध्ये इन्सेंटिव्ह दिला जातो, म्हणजे सबसिडी दिली जाते. आजपर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात जास्त 10,000 कोटीचा इन्सेंटिव्ह हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटला. पण माझं जाहीर आव्हान आहे महाराष्ट्रातल्या कुठच्याही उद्योजकाला, की कुठचाही उद्योजक मला जर एंटी चेंबरमध्ये येऊन भेटला असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. म्हणून एंटी चेंबर असला की अडचण आली. आता काय आता नवले साहेब, खांडे साहेबांना असं वाटतं आमदार खासदारच हे करतात. ज्याला ह्याची सवय लागली ते सगळेच करतात. माझं प्रामाणिक मत आहे की जनतेला त्रास होता कामा नये, आणि जनतेला असं वाटलं पाहिजे की हा आपला माणूस आहे, शिंदे साहेबांचा माणूस आहे. शिंदे साहेबांच्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हरकत नाही. त्याच्यावर जर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तो आपलं रक्षणच करेल. अशा पद्धतीची भूमिका जनतेनं जर घेतली तर आपल्या पक्षाच्या कुठच्याच कार्यकर्त्याला परत नाही. आणि मगाशी देखील मी सांगितलं, संघटना एवढी जोरात वाढवूया. मी मगाशी महिला भगिनींना देखील विनंती केली
की शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय तुम्ही महिलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, युवकांसाठी घेतलेले निर्णय बाजीराव तुम्ही युवकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, जिल्हा प्रमुख साहेब बुजुर्गांसाठी घेतलेले जनतेसाठी घेतलेले निर्णय तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पोहोचवले पाहिजेत. मी आता येताना बाजीराव चव्हाणांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. जाण्यामागचा उद्देश बाजीराव चव्हाण हा नव्हता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आरोग्याचं कसं काम केलं जातं हे जर बघायचं असेल तर त्यांच्या कार्यालयामध्ये जाणं हे माझं योग्य आहे. कारण त्या कार्यालयात गेल्यानंतर सामाजिक काम कसं करायचं, वैद्यकीय धोरण कसं राबवायचं, वैद्यकीय मदत कशी करायची हे त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांचं काम तर उत्तमच आहे, पण अजून एक त्यांना जबाबदारी द्यायची आहे. तुम्ही मुंबईमध्ये देखील असता, तुम्ही पुण्यामध्ये असता, तुम्ही साहेबांच्या अनेक चांगल्या गोष्टीमध्ये काम करता, पण या ज्या स्कीम आहेत याचं एक मार्गदर्शन युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना करणं गरजेचं आहे. प्रत्येक गावामध्ये बाजीराव चव्हाण तयार होणं गरजेचं आहे. आणि या प्रत्येक गावामध्ये जर बाजीराव चव्हाण तयार झाला तर बार्गेनिंगची आवश्यकताच नाही. तुम्ही मागाल ते तिकीट तुम्हाला मिळेल, तेवढी त्या वैद्यकीय मदतीमध्ये ताकद आहे. आज माझा राजकीय जन्म कसा झाला, तवले साहेब तुम्हाला माहित असेल की विजयराव साळवी आमदार होते शिवसेनेचे, आप्पा साळवी. त्यांचं एकच काम होतं, सकाळी 6 वाजता उठायचं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं, जेवढे पेशंट आहेत त्यांना बघायचं, रक्त लागलं तर कार्यकर्त्यांना फोन देऊन रक्तदान करायला लावायचं, ज्यांचा डबा आलेला नाही त्यांना घरनं डबा आणून द्यायचा, ज्यांना फळाची आवश्यकता आहे त्यांना फळं आणून द्यायची, ज्यांना जेवणाची आवश्यकता आहे त्यांना जेवण आणून द्यायचं, ज्यांना नातेवाईकांना झोपायची व्यवस्था नाही त्यांना झोपायची व्यवस्था करायची. कोणाला पाडलं असेल त्यांनी? ल.र. हातणकर नावाचे 11 वर्ष मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री. त्यांना 40,000 मतानं पाडलं. याचं कारण एकमेव होतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला जगवण्याचं काम आमचे आप्पा साळवी करतात, अशी नोंद जी सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णांमध्ये झाली होती ती त्यांच्या मतदारसंघामध्ये पसरली. आणि आपला माणूस जर निवडून गेला तर तो आपल्याला जीवनदान देऊ शकतो, या भावनेतनं राजापूर मतदारसंघातनं 45,000 मतांनी निवडून आली. ही छोटी छोटी कामं आहेत. मला असं वाटतं की या कार्यालयाचा उपयोग त्याच्यासाठी देखील झाला पाहिजे. अनेक योजना आहेत, अनेक योजना शिंदे साहेबांनी आणलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. आणि त्याच्यातनं आपण जर चांगलं काम करू शकलो तर मला असं वाटतं की चांगली सामाजिक चळवळ या संपूर्ण बीड शहरामध्ये सुरू होईल. मला आठवतं मी काही वर्षापूर्वी एका पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, त्यावेळी बीड शहरामध्ये अनेक वेळा आलोय. मग आता मगाशी मी एनटी चेंबरचा विषय काढला, कोणतरी म्हणेल मगाशी तुम्ही काय एनटी चेंबरमध्ये बसला होता. तर जाहीरपणानं सांगतो की 1999 सालापासून महाराष्ट्र जो फिरलो, हे महाराष्ट्र फिरत असताना बीड शहरातले देखील अनेक मित्र मी जे जोडलेले होते, जे बाकीच्या पक्षांमध्ये आहेत, त्यांना त्या एनटी चेंबरमध्ये बसून विनंती करत होतो की तुम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारा. सर्वसामान्यांचा नेता आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे, त्याला तुम्ही सहकार्य करा, त्या माणसाला तुम्ही पाठिंबा द्या. यासाठीच मी एनटी चेंबरमध्ये बसलो होतो, बाकी माझा कसलाही उद्देश नाही. यासाठी नक्की बसा, पण ते एनटी चेंबर काचेचं ठेवा. मग इकडनं तिकडे दिसलं पाहिजे, काय करतोय हा इकडे तिकडे, तिकडनं इकडे दिसलं पाहिजे. पण मला जिल्हा प्रमुखांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच द्यायचे की एका संकटावर मात करून त्यांनी हे पुन्हा संपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. संकटावर मात करणं हीच खऱ्या अर्थानं शिवसैनिकाची पहिली ओळख आहे. मग ते संकट गैरसमजातनं आलेलं असेल, ते संकट कशाही पद्धतीनं आले असेल, पण बापूनं त्याच्यावर मात केली हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि त्याला साक्षीदार तुम्ही आहात, तुमच्या साथीनं त्याने त्याच्यावर मात केलेली आहे. मगाशी त्यांनी अतिशय एक महत्वाचा मुद्दा सांगितला. कोणतरी घोषणा देत होतं आणि त्यांनी सांगितलं बाबा रे बा घोषणा देऊ नको. मगाशी पण मी एक किस्सा सांगितला. मी मगा सगळे कार्यकर्ते आहेत म्हणून मगाचा एक किस्सा सांगतो. जो मगाच्या तिथं पण थोड्या घोषणा झाल्या म्हणून मला सांगायचा मूड आला, इथं पण आता घोषणा झाल्या म्हणून मला सांगायचा मूड आहे. त्याच्यात नवले साहेबांनी असोसिएशन पण स्थापन करून टाकलेलं आहे, पण मला ते इथं सांगितलंच पाहिजे. मुंबईच्या राजकारणामधली 2 मोठी प्रश्न होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी साहेब मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. मी त्यांची नावं घेत नाही. एक माझं नाव धरा आणि एक नवले साहेबांचं नाव धरा, म्हणजे दुसरं कोणावर आरोप प्रत्यारोप नको. म्हणजे मी आणि सुरेश नवले साहेब एकामेकाचे कट्टर विरोधक आहे असं समजा मुंबईतले, त्यावेळेच्या काँग्रेसमधले. आणि राजीव गांधी साहेबांचं आगमन झालं. नवले साहेबांनी ठरवलं की आता उदय साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करायचा, आणि म्हणून राजीव गांधी साहेबांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर नवले साहेबांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिली, देश का नेता कैसा हो, उदय सामंत जैसा हो. कोणालाच त्यावेळी काही कळलं नाही. सगळे आपापल्या घरी गेले, सगळे बाजूला झाले. आणि राजीव गांधी साहेब परत ज्या विमानामध्ये बसले ते काँग्रेसमध्ये कानाला लागणं हा प्रकार फार मोठा आहे. तर एक व्यक्ती राजीव गांधी साहेबांच्या कानाला लागल्याने म्हणाले की बघितलं, तुम्ही देशाचे पंतप्रधान, तुम्ही कुठं आला मुंबईत आणि घोषणा काय ऐकलीत, देश का नेता कैसा हो. लोकांनी राजीव गांधी जैसा हो असं म्हटलं नाही, तर उदय सामंत जैसा हो म्हटलं. झाला उदय सामंतचा पत्ताच कट झाला दिल्लीला गेल्यावर. पण तो केला कोणी, घोषणा कोणी दिली, उदय सामंतच्या कार्यकर्त्यांनी नाही. म्हणजे उदय सामंतच्या कार्यकर्त्यांचा उदय सामंतला मोठा करण्यासाठी घोषणेचा आवाजच नव्हता, त्यांची वाचाच गेली होती. पण उदय सामंतचा जय जयकार सुनील नवले साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केला. आणि 2 दिवसांनी उदय सामंतला कळलं की उदय सामंतचा काँग्रेसमधनं पत्ताच कट झालेला आहे. म्हणून सांगतो, जशा घोषणा चांगल्या तशा घोषणा वाईट असतात. म्हणून घोषणावर कोणी जाऊ नये या मताचा मी देखील आहे. घोषणा निवडून आल्यानंतर आपोआप येतात. चांगलं काम केल्यानंतर लोक आपल्या मागे उभी राहतात. चांगलं काम केल्यानंतर लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि म्हणून मगाशी देखील मी सांगितलं की माझा राजकीय अनुभव फार मोठा नाही, पण मी जे काय अनुभव घेतलेत त्याच्यातनं मी असं मानतो की काही काम न करता जो कार्यकर्ता जास्त लगट करतो त्याला 4 हात लांब ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याची ग्रामपंचायत पण त्याच्या हातात नसते, पंचायत समिती पण त्याच्याकडे नसते, नगरसेवक पण तो नसतो. पण त्याचं प्रेझेंटेशन असं असतं की नवले साहेब बघितल्यानंतर असं वाटतं की आमदार नाही, भविष्यातला खासदारच होणार आहे, एवढा कडक. म्हणजे त्याच्या कपड्याच्या इस्त्रीला जर बोट लागलं तर बोट कापेल एवढी कडक इस्त्री असते. पण अशा लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे तळागाळामध्ये रुजलेलं नेतृत्व आहे, कार्यकर्त्याला जपणारं नेतृत्व आहे, तसं कार्यकर्त्याला ओळखणारं देखील नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांना फसवत असाल, त्यांचा समर्थक म्हणून मी मंत्री आल्यानंतर मला फसवत असाल, पक्षाला फसवत असाल, पण रात्री झोपताना तुम्ही तुमच्या मनाला फसवणार नाही याची नोंद कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवत शिंदे साहेबांच्या मागे आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे. शिंदे साहेब देतील तो निर्णय, जे जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं तो निर्णय पुढे घेऊन, तो भगवा झेंडा पुढे घेऊन आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. हीच भूमिका या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी या ठिकाणी मांडतो. आज मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि जनता दरबार जिल्हा प्रमुखांचा दर सोमवारी असणार आहे. मला पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की पदाधिकाऱ्यांनी त्या जनता दरबारामध्ये यावंच, पण ज्यांची कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत त्या जनतेला देखील या ठिकाणी घेऊन यावं. कारण त्याचं कामं एक करत असतो आणि श्रेय दुसराच घेत असतो. त्याच्यामुळे हा जनता दरबार जो सोमवारी होणार आहे त्याचा लाभ देखील घ्यावा. मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की त्यांचं कार्यालय देखील जाळलं गेलेलं होतं, त्याचा मी हा उल्लेख केला की गैरसमजातनं जाळलं गेलं असेल किंवा कशातनं जाळलं गेलं असेल याच्यामध्ये मला जायचं नाही, पण स्वतःच्या धैर्यापोटी, ईर्षेपोटी परत त्यांनी कार्यालय या ठिकाणी उभं केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या कार्यालयातनं आपण वाढवावी एवढीच सूचना माझा विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.